नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री लाईव्ह. यशस्वी महिलांच्या आयुष्याची यशोगाथा सांगणाऱ्या नवदुर्गा मालिकेच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना. नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस. आज दुर्गेचं पहिलं रूप शैलपुत्री. देवीची पूजा करताना नवरात्रीच्या 9 रंगांपैकी आजचा शुभ रंग आहे केशरी. केशरी रंग म्हणजे शौर्याचं प्रतीक. आजच्या दिवशी हा रंग परिधान करून दुर्गेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. आज आपल्या सोबत आहेत अध्यात्माच्या जोडीनं समाज प्रबोधनाचं काम करत असलेल्या हरिभक्त पारायण सुप्रियाताई साठे. आपली आजची नवदुर्गा आहे हरिभक्त पारायण सुप्रियाताई साठे. सुप्रियाताई साठे यांचं प्रवचन आणि कीर्तन गावागावात पोहोचलं. एवढंच काय, तर तुम्ही अगदी टीव्हीवरही पाहिलं असेल. अध्यात्माच्या जोडीनं समाज प्रबोधनाचे अखंड कार्य त्या करत आहेत. आपल्या मागच्या 3 पिढ्यांचा हा वारसा त्या अवघ्या वयाच्या 8व्या वर्षापासून जपत आहेत. आजोळकडून आईकडे आलेली कीर्तनाची परंपरा त्यांनी अविरतपणे जपली आणि जोपासली आहे. महाराष्ट्रासोबत देशभरात कीर्तन करत वारकरी संप्रदायाचा प्रचार त्यांचा सुरू आहे. ताई नमस्कार. नमस्कार. सह्याद्री लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. तुम्ही 8व्या वर्षापासून कीर्तनाला सुरुवात केली. तुमच्या घरी खरंच वारसा होता अध्यात्माचा की तुम्ही स्वतःच्या कौशल्यावर हे सर्व प्राप्त केलं? खरं बोलायला गेलं तर माझ्या घरामध्ये मी 4थ्या पिढीची कीर्तनकार आहे. माझ्या आईचे आजोबा ज्ञानोबा मोरे हे कीर्तनकार होते. त्यानंतर हरिदास ज्ञानोबा मोरे हे कीर्तनकार, आईचे वडील. त्यानंतर माझी आई कीर्तनकार आणि मग पुढे ही परंपरा कोणी चालवायची. माझ्या वडिलांकडे मात्र थोडीशी कीर्तनाला मर्यादा आणि बंधन असल्या कारणानं ही परंपरा पुढे आई कंटिन्यू करू शकली नाही. म्हणून तिने ती परंपरा कोणीतरी माझ्या पुढे मुलांनी चालू ठेवावी ही इच्छा बोलून दाखवल्यानंतर मग तिने मला ज्ञानेश्वरी वाचनापासून ती सुरुवात केली. ज्ञानेश्वरी वाचून घेतली, थोडस कीर्तन पाठ करून घेतली आणि वयाच्या 8व्या वर्षी मी पहिलं कीर्तन डांगे चौकामध्ये मयुरेश्वर मंदिरामध्ये पार पाडलं. आज तुम्ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नामवंत कीर्तनकारांच्या यादीत आहात. खरं तर सर्वांना ऐकायला आवडेल तुमचं बालपण कसं गेलं, शालेय जीवनात तुमचे काय अनुभव होते? खरं तर या क्षेत्रामध्ये काम करत शालेय जीवन पार पाडणं ही तारेवरची कसरतच असते प्रत्येकासाठी. पण मला असं वाटतं थोडीशी बुद्धिमत्ता भगवंताकडनं पण चांगली आलेली आहे आणि त्यातली त्यात शाळा शिकता शिकता 8व्या वर्षी मी कीर्तनकार झाले. कीर्तन शिक्षकांपर्यंत पोहोचली कारण त्यांच्या गावी माझी कीर्तनं झाल्यानंतर शिक्षक सुद्धा नंतर ऍग्री करायला लागले की एखाद्या वेळेला ही लेट आली, उशीर आली तर ठीक आहे. आणि त्याबाबत माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा आहे. माझं 12वीचं वर्ष होतं. 2008 साली माझी 12वी होती आणि माझं कीर्तन कराडला होतं. कराडचं कीर्तन करून पाटण मध्ये आम्ही कीर्तन करून निघालो आणि अशा ठिकाणी येऊन गाडी बंद पडली की 30 किलोमीटर अंतरावरती तिथे पंक्चरचं दुकानच नव्हतं आणि महिलांना रस्त्यावरती ठेवून गाडीचं चाक काढून पंक्चर काढायला जाणं ते आम्हाला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं. म्हणून ते जे ड्रायव्हर दादा होते त्यांनी सांगितलं आपण सगळेच जण जाऊया. मग सगळेच जण आम्ही ट्रकमध्ये ते चाक घेऊन गेलो. येताना ते परत आम्ही चाक घेऊन माघारी आलो, चाक बसवलं आणि मग आम्हाला तिथनं निघता करता जवळपास सकाळचे 7 वाजले होते आणि त्याच दिवशी माझा नेमका सायन्सचा प्रॅक्टिकल होतं. बंगाळे सर म्हणून माझे सायन्सचे टीचर होते. 9 वाजताचा पेपर होता. मला पोहोचायला 10:30 पावणे 11 वाजले. पण त्यांना मी कीर्तनकारी माहिती असल्या कारणानं ते माझ्यासाठी थांबून राहिले होते आणि मी पावणे 11ला जरी गेले तरी त्यांनी माझ्याकडनं ते प्रॅक्टिकल करून घेतलं आणि मी पहिलेच घाबरलेली होते की सर आहेत की नाही. पण त्यांनी आल्यालाच सांगितलं तू काही काळजी करू नकोस, माझं निवृत्तीचं वर्ष आहे आणि तुझ्यासारख्या एका चांगल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीचं नुकसान व्हावं ही माझी अजिबात इच्छा नाहीये. तुला लेट जरी झाला असेल तरी मी तुझी परीक्षा घेणार आहे, तू काळजी करू. तुमचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण यावर थोडं प्रकाश टाकावं आपण. कुठं झालं? माझं प्राथमिक शिक्षण जैन कन्या प्रसार करण्याची जैन कन्या प्रशाला म्हणून शाळा आहे. तर बालवाडी पासून ते 12वी पर्यंत मी तिथे शिकले आणि त्याच्यानंतर आता त्याची ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएशन मी माझं कॅम्प एज्युकेशन सोसायटी म्हणून आहे प्राधिकरणामध्ये, तिथे मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि ते झाल्यानंतर मग मी इंदिरा कॉलेज म्हणून आहे वाकडला, तिथे MBA केलं HR मधून. तुमच्या आजोळीची परंपरा सांप्रदायिक होती, आध्यात्मिक वारसा होता आजोळी तुमच्या. मग तुमच्या काही अम्बिशन होती का? तुमच्या मनात काही मोठं होण्याची काही स्वप्न होती का? काय? खरं पाहायला गेलं तर ही परंपरा तर मला जोपासायची होतीच. परंपरा तर मी सोडणार नाही कारण ते माझं प्रोफेशन आहे, ते माझं पॅशन आहे. पण माझी इच्छा होती की मला IAS IPS अधिकारी बनायचं होतं आणि त्यासाठी मग मी सायन्स झाल्यानंतर
2 वर्ष MBA करता करता साईड बाय साईड MPSCचा पण अभ्यास करत होते. MPSCचा अभ्यास करताना 6 मार्कांनी मी डिस्क्वालिफाईड झाले. आणि मग 6 मार्कांनी डिस्क्वालिफाईड झाल्यानंतर मग मी तो MPSCचा जो पार्ट आहे तो बंद केला. मग त्याच्यानंतर मला तो करता पण आला नाही, कारण त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं. शेतकरी कुटुंबात किंवा राजकीय वारसा असलेल्या कुटुंबात लग्न झालं, मग ते कसं काय? खरं पाहायला गेलं तर मी बरेच दिवस म्हणत होते की मला लग्न करायचं नाहीये, कारण ऍक्च्युली वारकरी संप्रदायामध्ये याचं चिंतन करणारी जी मंडळी असतात ती संन्याशी राहण्याचा खूप विचार करतात. आणि त्याच्यात माझ्या आजोबांच्या घरी भगवान बाबांच्या शिष्य असणाऱ्या शेषामाईंची दिंडी यायची. त्या संन्याशी होत्या, 130 वर्ष त्या जगल्या. आणि त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या गादीवरती बसावं, मी ब्रह्मचारी राहावं. पण आईने विचार केला की आत्ताच्या कलियुगामध्ये मुलींनी संन्यासी राहणं हे पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे तिने मग मला तिथून थोडंसं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. माझी इच्छा वैयक्तिक होती की मला संन्यासच घ्यायचा आहे, पण मला तिने सांगितलं ते जमणार नाहीये, मग तिथे बसायचं नाही गादीवरती. मग आहे ते घरी तर सगळं वातावरण त्याच्या विरोधात होतं. त्याच्यानंतर मी आळंदीमध्ये पाठाला जायचे डॉक्टर नारायण महाराज जाधवांकडे. ते सुद्धा MBBS डॉक्टर असताना ते सुद्धा संन्यासी राहिलेले. त्याच्यामुळे अजून संन्यासाचा निर्णय पक्का झाला माझा की नाही, संन्यासच घ्यायचा. पण आईची मात्र इच्छा होती की नाही, लग्न तुझं झालंच पाहिजे. मुलीच्या जातीला संन्यास घेणं जग चांगलं नाही, तू चांगली राहशील पण जग चांगलं नाहीये, तू लग्न केलंच पाहिजे. म्हणून माझी कीर्तनं चालूच असताना आईने दाखवण्याचा कार्यक्रम केला. माझं हे पहिलं आणि शेवटचं स्थळ. ठाकूर घराण्याची सुरळीत झाली ते. हो, विकासरावांशी जे माझं लग्न झालं ते पहिल्यांदाच बघायला आले मला, आणि तेच माझं पहिलं आणि शेवटचं स्थळ होतं. त्यांनी मला बघितलं आणि 6 महिने त्याच्यानंतर आमची काही चर्चाच झाली नाही, कारण त्याच्यानंतर वारी होती, दिंडी सोहळा होता. त्याच्यामुळे ते दिंडी सोहळ्याची लगभग 2-3 महिने तयारीमध्ये, त्यात माझी कीर्तनं, 6 महिने सगळा विषय थांबलेला होता. आणि मग आईने मला विचारलं की तुला या क्षेत्रातला म्हणजे तुझ्या सेम क्षेत्रातला मुलगा हवाय का? तर मी तिला सांगितलं की सेम क्षेत्रातला जर मुलगा असेल, सेम फील्ड मधला, तर मग त्याचं वर्चस्व माझं वर्चस्व याच्यावरती वर्चस्वाचा वाद निर्माण व्हायला नको. म्हणून मला सांप्रदायिक क्षेत्रातला मुलगा नकोय. माझ्या क्षेत्राव्यतिरिक्त दुसरं क्षेत्र काय असेल तर मग मी विचार करू शकते. ऍक्च्युली लग्नच करायचं नाही म्हणून मी तिला ही अट टाकली होती. पण मला माहिती नव्हतं की माझी आई खरंच तशा पद्धतीनं स्थळ बघेल. आणि मग तिने विकासरावांची निवड केली. तिनं ऑलरेडी तिला मुलगा आवडलेला होता आणि तिने मला विचारलं नाही की तुला आवडलाय नाही आवडलाय, पण तिला आवडला. तिने माझ्या परस्परच होकार पण देऊन टाकला आणि थेट मला साखरपुड्याची तारीख कळवली. आणि मग अशा पद्धतीनं 4 सप्टेंबरला आमचा साखरपुडा झाला. साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा माझं कीर्तन अगोदर ठरलेलं होतं, कारण साखरपुड्याची तारीख अवघ्या 8-10 दिवसामध्ये ठरलेली. आणि माझं कीर्तन मात्र वर्षश्राद्धाचं ते 3 महिन्यापूर्वी मी तारीख घेतलेली. मग आई म्हणली की कीर्तन कॅन्सल कर. म्हणलं तुझा साखरपुडा 8 दिवसातला आहे, माझं कीर्तन 3 महिन्यापूर्वीच मी तारीख घेतलेली, त्याच्यामुळे मी ते कॅन्सल करू शकत नाही. आळकुटी नावाचं गाव आहे, मी तिथे 10 ते 12 कीर्तनाला गेले. तिथे मला उशीर त्या लोकांनी करू नये म्हणून माझ्या भावाने ऑलरेडी आतूनच त्या लोकांना सांगितलं ताईंचा साखरपुडा आहे, त्याच्यामुळे आजचं कीर्तन थोडंसं वेळेमध्ये उरकवायला ताईला सांगा. मग त्या लोकांनी मला निरोप दिला की ताई 12ला कीर्तन संपलं पाहिजे, कारण मी बोलायला लागले की अर्धा-1 तास वाढीव घेते. पण तसं काही व्हायला नको म्हणून त्यांच्या घरीच निरोप पाठवला की ताई 12ला कीर्तन आपलं सुटलं पाहिजे. आणि मग ते कीर्तन करून थेट मी जे साखरपुड्याचा हॉल होता तिथे पोहोचले आणि विदाऊट मेकअप मी साडी घालून तिथे साखरपुड्याला उभी राहिले. आणि मग ठरलेल्या डेटवरती विकासरावांसोबत लग्न झालं. विदाऊट मेकअप साखरपुड्याच्या स्थळावर येऊन पोहोचला, पण असं वाटलं नाही का बाबा सासरच्या मंडळींना, वराडाला असं वाटलं नाही का बाबा हे मुलगीची तयारी आहे की नाही आहे अशी? ऍक्च्युली मी ज्या वेळेला तिथे पोहोचले त्यावेळेला बऱ्यापैकी सासरवाड्याची जी माणसं होती ते सगळेजण म्हणत होते की विकासराव तुझं काम कसलं बरं का, कारण मेकअप मधली मुलगी थोडी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मी विदाऊट मेकअप गेले होते. मग हिच्या नक्की मनात लग्नाचं आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आईने अगोदरच मिस्टरांना सांगितलं होतं विकासरावांना की ती कीर्तनावर नाही येणार आहे, त्याच्यामुळे ती ऍज इट इज तिथे पोहोचणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी मग ते घरच्यांना सांगितलं, त्यांनी स्वीकारलं, त्यांची तयारी होती. लग्न झाल्यावर कोणत्याही मुलीच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात. मग तुमच्या जबाबदाऱ्या आपसूक वाढलेल्या असणार. मग तुम्ही माहेरचं त्यापूर्वी कीर्तनाला जायचे आणि त्यानंतर सासरे आल्यावर तो मधला म्हणजे सासर आणि माहेर याबद्दल काय सांगाल? मग खरं पाहायला गेलं तर माहेरी कीर्तनाला गेल्यानंतर घरी आल्यानंतर फक्त आराम करणं, पूजा करणं, अभ्यास करणं एवढंच असायचं, कारण भावाचं लग्न झालेलं होतं. आणि लग्न झालेलं होतं त्यावेळेला आई सगळं करायची. पण लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर ऑलरेडी माझी आई सगळं अगोदर बोलून बसलेली होती की आमची ही परंपरा 4 पिढ्यांची आहे, ही परंपरा खंडित झाली नाही पाहिजे, एवढीच आमची एक छोटीशी इच्छा आहे.
तर त्या गोष्टीला हे सगळेजण ऍग्री झालेले होते की हे क्षेत्र खरोखर चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काही तिला बंद वगैरे करायला लावणार नाही आणि कुठल्याच प्रकारची बंधनं या क्षेत्रासाठी आमची तिच्यावरती नसणार आहेत. आणि माझ्या नवऱ्याच्या क्षेत्रापेक्षा माझं क्षेत्र माझ्या सासूकडच्यांना जास्त आवडतं. कारण मध्ये एक टीव्ही शो वरती मी कार्यक्रम केला होता, त्यावेळेला त्या अँकरनी एक प्रश्न विचारला होता माझ्या सासूबाईंना की तुम्हाला तुमच्या मुलाचं क्षेत्र आवडतं की तुम्हाला तुमच्या सुनबाईचं क्षेत्र आवडतं. तर माझ्या सासूबाई पटकन बोलून गेल्या की मुलाचं चांगलंच आहे, त्यात काही वाईट नाही, पण त्याच्यापेक्षा सुनबाई भारी आहे माझी, त्याच्यामुळं सुनेचं क्षेत्र मला आवडतं. आणि त्या पण माझ्यासाठी इतक्या पॉझिटिव्ह आहे की मी जरी एखाद्या वेळेला थकून आले, सकाळचं जर मला उठणं झालं नाही तर मला उठण्याच्या अगोदर नाश्ता वगैरे त्या तयार करून ठेवतात. माझी काळजी त्या आईसारख्या घेतात. माहेर सारखंच वागणूक आहे. माहेर सारखीच वागणूक माझी सासरी पण आहे, तेवढी काळजी माझी सासरी पण घेतात आणि हे माझं सौभाग्य मी समजते. कोणत्याही क्षेत्रात महिलांच्या वाट्याला संघर्ष येतो, तसं तुमच्या वाट्याला काही संघर्ष आला? खरं तर असं कोणतंच क्षेत्र नाहीये की जिथं महिलांच्या वाट्याला संघर्ष येत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष हा करावाच लागतो आणि याही क्षेत्रामध्ये मला संघर्ष तो करावाच लागला. पूर्वीच्या काळी असं असायचं की चूल आणि मूल इथपर्यंतच, म्हणजे असं म्हणलं जायचं की स्त्रीचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यात आहे आणि पुरुषाचं सौंदर्य त्याच्या सामर्थ्यात आहे. पूर्वीच्या काळी पुरुष हा सामर्थ्यवान मानला जायचा आणि महिला या फक्त सौंदर्यवान आहे, त्याच्यामध्ये त्यांना घरापुरतं मर्यादित ठेवलं जायचं. पण आता मात्र तसं राहिलेलं नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरताना दिसतात. पण पूर्वीच्या काळी मात्र हे फार प्रमाण कमी होतं. अगदी ज्या वेळेला मी कीर्तनकार झाले त्यावेळेला सुद्धा महिला कीर्तनकार या पोटावर मोजण्या इतक्या होत्या. त्यावेळेला 7 ते 8 महिला कीर्तनकार आम्ही होतो आणि त्यावेळेला महिला कीर्तनकार ही कन्सेप्टच लोकांना ऍक्सेप्ट होण्याजोगी नव्हती. कारण महिलांनी त्या गादीवरती चढू नये, ती नारदाची गादी आहे तर त्याच्यावरती तुम्हाला चढण्याचा अधिकार नाहीये असं त्यावेळेला म्हणलं जायचं. पण आम्ही त्यावेळेला सगळ्या जणांनी एकत्रित बसून हा मुद्दा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की महिला वक्त्या या आत्ताच्याच काळापासून नाहीये, तर फार पूर्वीपासून महिलांना वेदांत शिकण्याचा, वेदांत सांगण्याचा अधिकार आहे. कारण उपनिषदांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध संवाद जर कोणाचा असेल तर तो याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा आहे. म्हणजे त्या काळामध्ये मैत्रेयींनी पण वेदांचा अभ्यास केलेला आहे, गार्गींनी पण केलेला आहे, लोपामुद्रांसारख्या अनेक अशा महिला विदुषी होऊन गेल्या की ज्यांनी वेदांताचा अभ्यास केलेला आहे. अगदी ज्ञानवरायांनी सुद्धा चांगदेवरायांना ज्या वेळेला महिलांचा मोठेपणा मान्य होईल त्यावेळेला महिलांचं सामर्थ्य काय हे दाखवण्यासाठी चांगदेव महाराजांना उपदेश मुक्ताबाईंना करायला लावला. निवृत्तीनाथ आणि सोपान काकांनी नाही तर मुक्ताबाईंनी तो उपदेश केलेला आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबरायांनी मुक्ताबाईंना स्वीकारलंय, नामदेव महाराजांनी जनाबाईंना स्वीकारलेलं आहे. तुकोबरायांच्या अख्ख्या मंदिरामध्ये जिजाबाई आणि बहिणाबाई सोडल्या तर दुसऱ्या कुठल्याही संतांची मूर्ती नाहीये. म्हणजे तुकोबांनी सुद्धा महिला संतांना स्वीकारलेला आहे. स्वारकरी संप्रदायानं पहिली स्त्री आणि पुरुष समता प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही महिलांना आता स्थान द्यायला काही हरकत नाहीये. आणि फार पूर्वीपासून जर आपण विचार केला तर तुकोबांच्या काळामध्ये तुकोबांनी त्या समाजातले जे विचार होते त्याच्यासाठी विद्रोहच केलाय ना. कारण त्यावेळेला ब्राह्मण समाजाला फक्त वेद वाचण्याचा अधिकार होता. तुकोबांनी सांगितलं नाही असं नाहीये, वेदांचा तो अर्थ आम्हाच ठावा, क्षत्रिय वैश्य शूद्र सुद्धा वेदांताचा अभ्यास करू शकतात. मग ब्राह्मणांकडनं तो अधिकार क्षत्रियांकडे गेलाय, वैश्य शूद्रांकडे सुद्धा गेलाय, मग आता तो स्त्रियांना द्यायला काय हरकत आहे. आणि आम्ही सप्रमाण सांगत गेलो. कारण यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर असं संतांनी म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे परमार्थाचा अधिकार नारींना पण आहे आणि नरांना पण आहे. सकाळास येथे आहे अधिकार, कलियुग योद्धार हरीच्या नामे. त्याच्यामुळे परमार्थ कोणी करू शकतो हे आम्ही सांगत गेलो. काही काही ठिकाणी त्यावेळेला इतका प्रखर विरोध असायचा की 2 गट जर असतील तर एक गट म्हणायचा की महिला कीर्तनकार चालणारच नाही, एक गट म्हणायचा की महिलांना आता आम्ही बोलवले त्याच्यामुळे कीर्तन व्हावंच लागेल. काही ठिकाणं कीर्तन करावीच लागायची तर काही ठिकाणी मात्र आम्हाला बिगर कीर्तन करता माघारी यावं लागायचं. पण त्याच्यानंतर विरोध करणारे सुद्धा थोडेसे सौम्य व्हायला लागले. कारण आमचं आचरण, आमचं बोलणं, समाजावरती होत असणारा त्याचा प्रभाव, कारण श्रोत्यांकडनं नंतर काही गोष्टी यायला लागल्या की ह्या ज्या बोलतायत त्याच्यामध्ये सुद्धा ते मुद्दे. कारण जर तुम्ही कीर्तनातनं हा मुद्दा म्हणताय की स्त्री पुरुष समानता ही पहिली ज्ञानोबा तुकोबांनी केलेली आहे, मग तुम्ही जर ते बोलण्यात दाखवताय तर तुमच्या आचरणामध्ये पण ते येऊ द्या, महिलांना पण कीर्तनाचा अधिकार द्या. आणि मग नंतर तो विरोध हळूहळू कमी होत गेला. आणि आत्ताच त्याचं असं म्हणता येऊ शकतं यश असं आहे की आमच्या कालावधीत ज्यावेळेला मी 8 वर्षाची असताना ज्यावेळेला कीर्तन चालू केली त्यावेळेला मोजक्या 10 ते 12 कीर्तनकार असतील ज्या कीर्तनकार होत्या. आता ते प्रमाण इतकं वाढलेलं आहे की 100 100
इतकं ते प्रमाण झालेलं आहे. पूर्वी 7 ते 8 महिला होत्या, आता 100च महिला कीर्तन. वारकरी संप्रदायानं महिलांना स्वीकारलंय, म्हणजे कीर्तनकार म्हणून स्वीकारलं. याचं सगळ्यात मोठं मला अजून एक यश सांगायचंय. वारकरी संप्रदायामध्ये महिला कीर्तनकारांना विरोध करणारे दंडागत्या कराडकर फार मोठे महात्मे आहेत ते, पण महिला कीर्तनाला त्यांचा पण पूर्वी विरोध होता. पण कोरोनामध्ये ज्या वेळेला बीजेला त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी मला बोलायची संधी दिली आणि त्यांनी माझं बोलून झाल्यानंतर माझ्या भाषणाला दादही दिली. उत्तम बोलतेस, चांगली बोलतेस असं त्यांनी सांगितलं आणि तो माझ्यासाठी पुरस्कारच होता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सगळ्यात मोठ्या महिला कीर्तनकारांना विरोध करणाऱ्या महात्म्याचा हा मला आशीर्वाद होता. त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी आता स्त्रियांना स्वीकारलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रत्येक माणसाचा आदर्श असतो, आदर्श व्यक्ती असतात. तुम्ही 8व्या वर्षापासून अध्यात्मात आहात, तुमचा आदर्श कोण आहे? खरं तर ही परंपरा आहे घरातली. आणि सुरुवातीला ज्या वेळेला मी कीर्तनकार झाले त्यावेळेला मी कीर्तन माझ्या आईकडे बघूनच करायचे. कारण माझी आई गाते कशी, माझी आई कीर्तन कोणत्या पद्धतीनं सांगते, त्या अभंग सोडवते कशी, म्हणजे 6 प्रकारे त्या अभंगाला सोडवलं जातं. मग ते सोडवण्याचा प्रकार कसा तो सगळं मी आईकडनं शिकलेली आहे. म्हणून एक आदर्श कीर्तनकार कशी असावी म्हणून मी माझ्या आईकडेच बघायचे. आणि माझ्या आईने मला ज्या महिला संत सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, मीराबाई असतील, याच्यामध्ये माझ्या आदर्श लहानपणापासून मुक्ताबाईच होत्या. म्हणजे मुक्ताबाईंचं जे जीवन आहे जे प्रचंड एका बाजूला बघताना असं वाटतं की त्या प्रचंड रागीट संत आहेत, पण आई जितकी रागीट असते तितकी सौम्य पण असते. त्याच्यामुळं एक स्त्रीचं जीवन खऱ्या अर्थानं मुक्ताबाईंकडे बघितल्यानंतर ते किती समृद्ध आहे हे लक्षात येतं. म्हणून वक्ता कसा असावा, जिथं पाहिजे तिथं अगदी कणखरपणे मांडणारा आणि जिथे गरज नाही तिथे आईसारखा समजावणारा अशा मुक्ताबाई आहेत. कारण चांगदेवांना समजावून सांगत असताना त्या काही वेळेला माझा चांगदेव गुरुपुत्र आहे या भूमिकेतनं समजावून सांगतात आणि नामदेव महाराजांना देवाच्या संगती राहून सुद्धा तुझा अभिमान कसा गेला नाही हे खडे बोल सुद्धा सुनावतात. त्याच्यामुळं आपलंही कीर्तन हे समाजासाठी अशाच पद्धतीचं असलं पाहिजे, वेळप्रसंगी कडक बोल आणि वेळप्रसंगी सौम्य. त्याच्यामुळं आदर्श हा माझ्या डोळ्यांसमोर मुक्ताबाईंचाच आहे. वारकरी संप्रदायात तुम्ही म्हणालात की गर्भसंस्कार असतात, तसे तुम्हाला खरं गर्भसंस्कार मिळाले. तुम्ही म्हणजे तुमच्या आईच्या पोटात असल्यापासून तुम्ही वारीला जाताय असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही. तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे अजून सांप्रदायिक क्षेत्रासाठी तुम्हाला अजून वेळ दिला पाहिजे, तुम्हाला काही वेगळं काही करायची इच्छा आहे असं काही? ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर मी आईच्या पोटामध्ये असताना म्हणजे आईला 6वा महिना चालू होता त्यावेळेला तिने पायी वारी केलेली आहे. कारण जसं म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कधीतरी तीर्थव्रत, त्याच्यामुळे तिनं ती वारी चुकवली नाही. आणि मी 1 वर्षाची असताना सुद्धा तिने माझ्याकडनं 5 पावली करून घेतली. त्याच्यामुळे मी जन्माच्या आधीपासून वारी करते आणि मग ही वारीची परंपरा अखंड आमची चालूच होती. पण कीर्तनांमुळे मला मध्ये मध्ये ती वारी करायला जमलं नाही. मग माझ्या आईनं सांगितलं की बाळा फक्त परमार्थ दाखवण्यासाठी नसतो तर परमार्थ हा आपण स्वतःहून केला पाहिजे आणि लोकांना इकडे आपण आणलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करूयात. मग तिने मला सांगितलं की आपण महिलांची स्वतंत्र दिंडी चालू करूयात. कारण बाकीच्या दिंड्यांमध्ये पुरुष गायक पुढे असतात, पुरुष काकडा करणारे पुढे असतात, महिला मागे चालतात. महिलांना कायम पाठीमागं का ठेवलं जातं. त्यापेक्षा आपण महिलांची दिंडी चालू करूयात का, जेणेकरून महिलांची सोय पण करू आणि महिलांना तिथे अधिकार पण मिळेल की ज्या काकडा स्वतः म्हणतील. आणि मग मी म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही. मग तुकोबरायांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या वर्षी म्हणजे 2008 साली मी स्वतंत्र श्री संत जिजाबाई महिला प्रासादिक दिंडी ही दिंडी देहू ते पंढरपूर चालू केली. त्याच्यामध्ये झेंडेकरी, तुळशीवाल्या, काकडा म्हणणाऱ्या गायिका, पखवाज वादक आणि विणेकरी या सगळ्या महिला असतात. सगळ्या महिला असतात, पुरुष असतात आमच्याकडे, पण ती पुढची कामं करण्यासाठी अगदी तंबू ठोकणं, बाकीची जेवणाची व्यवस्था करणं याच्यासाठी पुरुष असतात. किती महिला असतात साधारण आणि कुठल्या भागातल्या असतात काय? खरं तर या सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या भागातनं येतात. म्हणजे काही पुणे जिल्ह्यातल्या आहेत, बीड जिल्ह्यातल्या आहेत, काही रायगड जिल्ह्यातल्या आहेत, काही नगर जिल्ह्यातल्या आहेत. आणि यंदा तर आमच्या दिंडीचं 18वं वर्ष होतं. यंदाच्या वर्षी आमच्या दिंडीमध्ये एक वारकरी अशी होती की जी दुबईवरनं आली होती. म्हणजे वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तर दुबईवरनं सुद्धा महिला वारकरी वारी करण्याच्या हेतूनं ती इथे येते. आणि मग मला त्याच्यानंतर कळलं की खरोखर संप्रदाय हा खूप मोठा आहे. कारण मी आता कीर्तन सुद्धा जी करते ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये,
तर मी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश अशा 6-7 राज्यांमध्ये मी कीर्तनासाठी फिरलेली आहे. त्याच्यामुळं प्रश्न असा होतो, तुम्ही महाराष्ट्राबाहेर कीर्तन केलं, मग तिथं भाषा वेगळी असते, मग तुम्हाला काही अनुभव वेगळा? ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठी भाषिक आहेत त्याच्यापेक्षा काही पटीने अधिक बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा मराठी भाषिक आहेत. फक्त आपल्या लोकांना ते माहिती नाहीये. कारण गुजरातमध्ये जर तुम्ही बडोद्याला जाल तर तिथं गायकवाडांचं खूप मोठं संस्थान आहे आणि तिथे खूप सारे मराठी भाषिक आहेत. तुम्ही जर बेळगावला जाल तर बेळगावला सुद्धा कन्नडी बोलणारे आहेतच, पण ते सुद्धा मराठी भाषिक आहेत आणि त्यांना आपली मराठी भाषा अस्खलितपणे बोलता येते. बडोद्याला जाल तर ते गुजराती पण बोलतात आणि तेही अस्खलितपणानं मराठी बोलतात. त्याच्यामुळे मराठी भाषा ही बऱ्यापैकी फोफावलेली आहे, पसरलेली आहे. जिथे जिथे मराठी माणूस राहतो तिथल्या लोकांना मराठी भाषा कळते आणि बाकीच्या भाषांपेक्षा तिच्यामध्ये गोडी जास्त आहे. काही भाषा अशा असतात की त्या गोडीमुळेच आणि तुमच्या हावभावावरनं कळतात. ज्ञानोबा नाहीतरी म्हणतात, माझ्या मराठीचा बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविला. त्याच्यामुळे ही भाषा बऱ्यापैकी बऱ्याचशा राज्यांमध्ये पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे कीर्तन कळतं. तुम्ही सांप्रदायिक क्षेत्राला वाहून घेतलंय, तुम्हाला वाटतं की आपलं अजून काही करायची इच्छा आहे, काही राहून गेलंय असं वाटतं का, किंवा हे करायचंय? खरं तर माझी एक छोटीशी इच्छा आहे. कृष्ण भक्ती ही इस्कॉन संस्थेनं जगभर पसरवली. त्याला कारण भाषा होती. भाषा म्हणजे इंग्रजी भाषेच्या माध्यमातून गीता ही सर्व जगभर प्रत्येक देशापर्यंत पोहोचली आणि ज्ञानोबांनी सुद्धा गीतेवरतीच भाष्य केलेलं आहे. जी ज्ञानेश्वरी आहे ती गीतेवरचं भाषा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे गीतेमध्ये जे भगवंताला राहायचं सांगून गेलंय, सांगायचं राहून गेलंय, ते असं म्हणतात की ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले ज्ञानोबा कृष्ण अवतार आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं म्हणतात. ज्ञानोबांना जे सांगायचं राहून गेलं होतं गीतेमध्ये ते ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीतनं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे गीतेच्या पुढची ज्ञानेश्वरी आहे. मग ही ज्ञानेश्वरी आपल्याला जगभर का पोहोचवता येऊ नये? आतापर्यंत सगळे ग्रंथ जगभरात पोहोचले. सॉक्रेटिस भारतात आला पण भारताचे ज्ञानोबा मात्र आपण बाहेर पोहोचू शकलो नाही. त्याला कारण भाषा आहे. तर माझं स्वप्न आहे की इथून पुढे ज्ञानोबा तुकोबा हे 7 समुद्र पार गेले पाहिजे. कारण विवेकानंद बाहेर गीता घेऊन जातात पण ज्ञानेश्वरी आणि गाथा घेऊन आम्हाला आतापर्यंत जाता आलेलं नाहीये. तर इथेच अशा पद्धतीचे विद्यार्थी तयार करायचे जे फ्रेंच भाषेमध्ये, जर्मन भाषेमध्ये, मेंडोलियन भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये ज्ञानोबा तुकोबांचं जे साहित्य आहे ते पसरवतील आणि अशा पद्धतीचे विद्यार्थी येत्या काही कालावधीमध्ये घडावेत यासाठी मी एक छानसं गुरुकुल चालू करते. कुठं, पुणे जिल्ह्यात की काय, कुठं? ठाकूर पिंपरी या गावामध्येच ते गुरुकुल असेल आणि तिथेच ते सुरू होईल. म्हणजे भविष्यात ठाकूर पिंपरीला गुरुकुल उभारलेलं दिसेल. हो, आणि निश्चित तिथं स्वरूपात. सांप्रदायिकाचा मोठा झेंडा जो त्रिलोका फडकलेला दिसणार आहे आपल्याला. निश्चित 7 समुद्र पार माझे ज्ञानोबा तुकोबा जावेत ही माझी खूप मोठी तळमळ आहे आणि ती तळमळ तेच पूर्ण करून घेणार आहेत याची मला खात्री आहे. तर या होत्या वारकरी संप्रदाय 7 समुद्रापार घेऊन जाण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या महिला कीर्तनकार हरिभक्त परायण सुप्रियाताई साठे. स्वतःच आयुष्य अध्यात्म आणि वारकरी संप्रदायासाठी त्यांनी वाहिलेलं आहे. एवढंच नाही तर एका स्त्रीसाठी प्राथमिक मानल्या जाणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार जगभर करण्यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या यशोगाथेला सह्याद्री लाईव्हचा सलाम. उद्या नवरात्रची 3री माळ, नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या मालिकेच्या उद्याच्या म्हणजे दुसऱ्या भागात आपण भेटणार आहोत महिलांचे चूल आणि मूल या पारंपरिक जोखंडाचे पाठ तोडून समाजात त्यांचा मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी अखंडपणे धडपडणाऱ्या अशाच एका नवदुर्गेला. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.